Good morning, students. We are going to learn the next part of our lesson, the fun they had. काल आपण पाहिलं की मार्गीचा मित्र टॉमी त्याला एक खरंखुरं कागदी छापलेलं पुस्तक सापडतं आणि तो ते पुस्तक घेऊन मार्गीकडे येतो आणि त्या पुस्तकामध्ये शाळेबद्दल लिहिलेलं असतं. हे जेव्हा मार्गीला कळतं तेव्हा ती विचार करायला लागते की शाळेबद्दल कसं काय लिहू शकतात, कारण तिला शाळा अजिबात आवडत नसती. कारण प्रत्येक टेस्टमध्ये भूगोलामध्ये तिला कमी मार्क्स मिळत असतात. पण टॉमी तिला सांगतो की ते जुन्या काळातली शाळा होती जेव्हा असं काहीच नव्हतं. टॉमी ते पुस्तक घेऊन येतो तेव्हा मार्गीला आठवतं की तिला तिच्या आजोबांनी सांगितलं होतं की त्यांच्या आजोबांच्या काळामध्ये अशा शाळा होत्या किंवा अशी पुस्तकं होते ज्यामध्ये गोष्टी कागदांवर छापल्या जायच्या. आणि मग मार्गी टॉमीला विचारते, वाय वूड एनीवन राईट अबाउट स्कूल्स? कुणी शाळेबद्दल का लिहील? टॉमी तिला सांगतो की मार्गी, ही आपल्या काळासारखी शाळा नव्हती. ही शतकांपूर्वीची शाळा होती, सेंचुरीज ॲगो. आणि तो हे थोडंसं भुशारक्या मारत सांगतो, शतकांपूर्वीची शाळा. मार्गी वॉज हर्ट. आता आपण पुढं पाहूया. मार्गी वॉज हर्ट. तिला थोडंसं वाईट वाटतं की हा सगळं कसं असं सांगत असतो म्हणून. वेल, आय डोंट नो what kind of school they had all that time. She read the book over his shoulder for a while and then she said, anyway, they had a teacher. मार्गी म्हणली, मला माहीत नाही त्या काळात कशा शाळा होत्या ते. आणि मग थोडा वेळ ती त्याच्या खांद्यावरून ते पुस्तक वाचत असते. खांद्यावरून पुस्तक म्हणजे ती त्याच्या मागे उभी आहे, तो एका खुर्चीत बसलेला आहे आणि ती पुस्तक वाचता वाचता मध्येच विचारते, त्यांच्याकडे शिक्षक होते का? शुअर दे हॅड अ टीचर, बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. मार्गी सेड शुअर. टॉमी म्हणतो, हो शिक्षक होते ना, पण ते आपल्यासारखे नव्हते, ते माणसं होते. अ मॅन? हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर? मार्गीला आश्चर्याचा धक्का बसतो. माणूस कसा काय शिक्षक असू शकतो? वेल, ही जस्ट टोल्ड द बॉयज अँड गर्ल्स द थिंग्स अँड गेव देम होमवर्क्स अँड आस्क्ड देम क्वेश्चन्स. मग टॉमी त्याला सांगतो की हो, माणूसच शिक्षक होता. तो मुलामुलींना शिकवायचा, त्यांना होमवर्क द्यायचा आणि नंतर त्यांना प्रश्न विचारायचा. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. मार्गी म्हणते, माणूस एवढा हुशार असू शकत नाही. शुअर ही इज. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. टॉमी सांगतो, नाही, माणसंसुद्धा हुशार असतात. माझ्या वडिलांना माझ्या टीचर इतकंच ज्ञान आहे, त्यांनाही तेवढंच माहिती आहे. हे टॉमी थोडंसं भुशारकीनं सांगतो. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच, आय बेच्या. टॉमी म्हणतो, माझ्या वडिलांना सगळंच माहिती आहे, मी शर्त लावू शकतो. बिकॉज ही वॉज शुअर. Margie wasn't prepared to dispute. She said, I wouldn't want a strange man in my house to teach me. मार्गी म्हणते, ती काय भांडण्याच्या मूडमध्ये नव्हती, त्याच्यामुळे ती म्हणते, नाही ठीक आहे, असेल कदाचित, पण मला माझ्या घरामध्ये एखाद्या अनोळखी माणसानं येऊन मला शिकवलेलं आवडणार नाही. टॉमी स्क्रीम्ड विथ लॉफ्टर. You don't know much, Margie. Teacher didn't live in the house. They had a special building. All the kids went there. तो म्हणतो, अगं ते काय घरात येत नव्हते. त्यांच्या काळामध्ये एक स्पेशल बिल्डिंग होती आणि तिथं सगळे मुलं जात होते. ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. आणि सगळे मुलं एकच गोष्ट शिकत होते. शुअर, if they were the same age.
हो, एका वयाचे सगळे मुलं एकच गोष्ट शिकत होते. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचर्स अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. पण माझी आई तर म्हणते की प्रत्येक मुलगा आणि मुलगी वेगळे असतात आणि मग शिक्षकांना त्यांचं वेगळेपण लक्षात घेऊन त्यांना शिकवावं लागतं. शिक्षकांना मुलांच्या मनाप्रमाणे ॲडजस्ट व्हावं लागतं. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. हीच तर गोष्ट आहे ती त्या काळात ते करत नव्हते. तुला वाचायचं नसेल, तुला आवडलं नसेल तर तू वाचू नकोस. कारण ती सारखी सारखी त्याला क्वेश्चन्स विचारत होती आणि म्हणून तो चिडून तिला म्हणतो की तुला आवडलं नसेल तर तू वाचू नकोस. पण मार्गी म्हणते नाही नाही नाही, आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. मार्गी सेड क्विकली शी वॉन्टेड टू रीड द बुक. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. तिला ते पुस्तक वाचायचं होतं. मग ती म्हणली नाही नाही मला आवडलं, मी वाचते. दे वेअर नॉट इवन हाफ फिनिश्ड when Margie's mother called. Margie, school. पुस्तक अजून अर्धे झालं नव्हतं की मार्गीच्या आईनं आवाज दिला, मार्गी, शाळेचा वेळ झाला. मार्गी looked up. Not yet, मामा. आत्ताच नाही ना आई. Now, आत्ताच, said Mrs. Jones. It's probably time for Tommy too. आणि टॉमीच्या सुद्धा शाळेचा वेळ झाला आहे. Margie said to Tommy, can I read the book some more with you after school? Maybe, he said nonchalantly. मी तुझ्यासोबत हे पुस्तक वाचू का नंतर शाळा सुटल्यावर? ठीक आहे. तो सहज म्हणून गेला. Nonchalantly means without any emotions. He walked away whistling, the dusty old book tucked beneath his arm. तो मग मस्तपैकी शिट्ट्या वाजवत आपल्या घरी गेला. जाताना ते जुनं धुळीनं माखलेलं पुस्तक आपल्या काखेखाली दाबून तो निघून गेला. मार्गी वेंट इन टू द स्कूल रूम. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. मग मार्गी तिच्या शाळेत गेली. आणि कुठं होती तिची शाळा? तिच्या बेडरूमच्या बाजूलाच. घरामध्येच तिची शाळा होती. तिला शाळेसाठी बाहेर जायची गरज नव्हती. मेकॅनिकल टीचर वॉज ऑन. तिचा यांत्रिक शिक्षक तयार होता आणि तिची वाट पाहत होते. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटर्डे अँड संडे. शनिवार आणि रविवार सोडून तो दररोज एका ठराविक वेळेला ऑन व्हायचा, शिकवायचा आणि नंतर ऑफ होऊन जायचा. कारण मार्गीच्या आईचं म्हणणं होतं बिकॉज हर मदर सेड लिटल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. एका ठराविक वेळेला रोज शिकलात तर चांगलं शिकता येतं, असं मार्गीच्या आईचं म्हणणं होतं. द स्क्रीन वॉज लिट अप. स्क्रीन सुरू झाली. इट सेड टुडेज अर्थमॅटिक लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. प्लीज insert yesterday's homework in the proper slot. ती स्क्रीन चालू झाली आणि मग त्या सरांनी सांगितलं, त्या मेकॅनिकल रोबोने सांगितलं की आजचा गणिताचा धडा हा फ्रॅक्शन्सबद्दल असणार आहे. कालचा होमवर्क स्लॉटमध्ये टाका. मार्गी डिड सो विथ अ साय. मग तिनं श्वास सोडत तो होमवर्क त्या स्लॉटमध्ये टाकला. श्वास सोडत म्हणजे निरीच्छेनं, कारण तिला होमवर्क आवडत नव्हते. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वेन हर ग्रँडफादर्स ग्रँडफादर वॉज अ लिटल बॉय. ती त्या जुन्या शाळांबद्दल विचार करत होती जेव्हा तिच्या आजोबांचे आजोबा लहान होते. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम लॉफिंग अँड शाउटिंग इन द स्कूल यार्ड. सगळे मुलं हसत ओरडत आजूबाजूचे एकाच ठिकाणी जमायचे, शाळेमध्ये यायचे. सिटिंग टुगेदर इन द स्कूल रूम, गोईंग होम टुगेदर ॲट द एंड ऑफ द डे. दे लर्न द सेम थिंग्स
so they could help one another with the homework and talk about it. ती विचार करायला लागली की किती मजा, सगळे एकत्र शाळेत येतात, एकाच वर्गात बसतात, एकदाच घरी जातात, एकच गोष्ट शिकतात, म्हणजे एकमेकांना मदत करतात, त्याच्याबद्दल बोलतात. माझ्या मित्राला काही समजलं नाही, मी त्याला शिकवतो, मला काही अडचण आली तो मला सांगतो. हाऊ फनी. ती विचार करत होती की किती मस्त होतं हे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, द टीचर्स वेअर पीपल. शिकवणारे शिक्षक हे जिवंत माणूस होता, माणसं होती, ती व्यक्ती होते, त्यांच्याशी आपण बोलू शकत होतो, ते आपल्याशी बोलू शकत होते. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन when we add fractions half and 1/4. आणि मग अचानक त्या रोबोनी आवाज दिला की अर्धा आणि पावची बेरीज इतकी वगैरे वगैरे वगैरे, आणि त्याचं शिकवणं सुरू होतं. पण मार्गीचं डोकं मात्र अजूनही जुन्या शाळांकडे होतं. मार्गी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. आणि मग ती विचार करत होती की कसं त्या काळातले मुलं मजा करत होते शाळेमध्ये, त्या जुन्या काळातले मुलं. कारण हा काळ होता, तिचा जो काळ होता तो होता 2157, जेव्हा शिक्षक नव्हते तर मशीन्स विद्यार्थ्यांना शिकवत होत्या. हा धडा इट इज रिटन बाय आयझॅक अझिमोव. याच्या बाजूला तुम्हाला जे दिलेले मार्जिनल क्वेश्चन्स आहेत ते पूर्ण करा, त्यांची उत्तरं तुमच्या वहीमध्ये लिहा आणि शाळा सुरू झाल्यानंतर तुमच्या टीचर्सला दाखवा. हा धडा आपल्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे, बिकॉज व्हॅन वी आर लर्निंग नाव विथ अ मोबाईल फोन. मोबाईल फोन्स आवडायचे आधी, पण जेव्हा आम्ही त्याच्यावरती गेम्स खेळायचो. आता टीचिंग सुरू झाल्यापासून थोडंसं त्यांच्याबद्दलची नाराजी सुरू झाली. रोज टीचर्स येतात, काहीतरी सांगतात, शिकवतात, मग त्या अभ्यास करा. बट शी वॉज थिंकिंग, तिला ते खरी शाळा तिच्याबद्दल मार्गी विचार करत होती. शी वॉज मिसिंग द रिअल स्कूल. शी वॉज थिंकिंग अबाउट द रिअल स्कूल अँड दॅट इज द फन दे हॅड. थँक यू. हॅव अ गुड डे.